हा जो आपला पर्टिक्युलर ॲक्ट आहे, हे जे लेजिस्लेशन आहे, आपल्या नावातच आपण पाहिलं होतं की इथे मॅरेज आणि डिवोर्सचे दोन्हीही प्रोव्हिजन ह्या पर्टिक्युलर ॲक्टने प्रोव्हाइड केलेले आहेत. सो द सेम ॲक्ट इट ऑल्सो डील्स फर्दर विथ द मोड्स ऑफ डिझोल्युशन ऑफ मॅरेज, की हे मॅरेज जे आहे ते कशा पद्धतीने डिझॉल्व्ह होऊ शकतं. डिझॉल्व्ह होणार म्हणजे काय, इट विल कम टू ॲन एंड बेसिकली वेन अ मॅरेज इज डिझॉल्व्ड. तर तेव्हा काय होतं, जे हजबंड आणि वाईफचं आहे रिलेशन आहे, हजबंड आणि वाईफचं रिलेशन ते काय होतं, त्या ठिकाणी संपुष्टात येतं. म्हणजे द रिलेशन ऑफ हजबंड अँड वाईफ, त्या दोघांमध्ये जे पती पत्नीचं नातं आहे ते काय होणार, ते एंड होणार. आणि मग ते कायदेशीररित्या पती पत्नी म्हणून असणार आहेत का, त्यांचं स्टेटस त्या ठिकाणी, विल दे बी एनी मोर लिगली वेडेड हजबंड अँड वाईफ? No, because the relation itself, it comes to an end. So what they have said की the marital tie ceases to exist. मतलब की म्हणजे त्यांचं जे रिलेशन आहे ते एंड होतं. जे मॅरिटल टाय म्हणजे जे लग्नाचं बंधन आहे बेसिकली, ते त्या ठिकाणी समाप्त होतं. आणि सेक्शन 30, 31 आणि 32च्या अंतर्गत आपल्याला या संदर्भाचे प्रोव्हिजन्स जे आहे ते दिलेले आहेत. नाव इथे सेक्शन 30 जो आहे आपल्याला इथे सूट फॉर नलिटी सांगितलेलं इथे. आता एखादा मॅरेज जे आहे ते नल आणि वॉइड म्हणून कधी डिक्लेअर होऊ शकतो. नाउ सी, देअर इज डिफरन्स बिटवीन डिवोर्स अँड देअर इज डिफरन्स बिटवीन अ मॅरेज बीन डिक्लेअर्ड ॲज नल अँड वॉइड. तर ह्या दोन्ही गोष्टींमध्ये काय फरक आहे, नल अँड वॉइड? नल अँड वॉइड म्हणजे त्या ठिकाणी कोर्ट जे आहे असं डिक्लेअर करतं, म्हणजे कोर्टाच्या नजरेत जणू काही ते लग्न कधी झालंच नव्हतं. ठीक आहे, कधी ते लग्न जे आहे झालंच नव्हतं अशा पद्धतीने. आणि डिवोर्स काय असतो की प्रॉपर लग्न वगैरे झालं आहे, हजबंड वाईफचं रिलेशन जे असतं त्यांच्यामध्ये ते इस्टॅब्लिश झालेलं आहे, प्रॉपर हजबंड वाईफ म्हणून त्या ठिकाणी ते काही काळ असे ना ते जगलेत त्या ठिकाणी. आणि त्यानंतर मग पुढे जाऊन दोघांमध्ये काही पण कुठल्याही कारणास्तव काही डिस्प्यूट त्या ठिकाणी अराईज झाले आणि मग ते त्या ठिकाणी विभक्त होतात, वेगळे होतात. सो नलिटी व्हॉट दे आर सेइंग की इन एनी केस इन विच कन्झ्युमेशन ऑफ द मॅरेज इज फ्रॉम नॅचरल कॉजेस इम्पॉसिबल. ठीक आहे, म्हणजे जेव्हा ह्या दोन पारसी पार्टीजमध्ये, म्हणजे इथे जेव्हा लग्न होतं आणि दोघांपैकी एकामध्ये पण काहीतरी असं काहीतरी त्या ठिकाणी व्हॉट वी कॅन से, अशी काहीतरी कमतरता आली आहे किंवा असं काहीतरी रिझन त्या ठिकाणी जे आहे ते एक्झिस्ट करतं की ज्याच्यामुळे ते मॅरेज जे आहे दोघांमध्ये कन्झ्युम नाही होऊ शकत. आणि ते कॉजेस काय, आता कन्झ्युमेशन ऑफ मॅरेज, आय होप यू अंडरस्टँड की व्हॉट इज मिनिंग ऑफ कन्झ्युमेशन ऑफ मॅरेज. हे सांगितलं आहे का मुस्लिम मॅरेजच्या वेळेला, हिंदू मॅरेजच्या वेळेला? मॅरेज कन्झ्युम झालं म्हणजे काय? बोला पटकन, तर मला कळेल ना. आवाज नाही येते हा ऋतुजा तुझा व्यवस्थित. बाकीचे बोला, बाकीच्यांना आता what she is saying, I'm not able to hear her clearly. What about others? ते एकत्र नांदले पाहिजे. That is the meaning, I think so. That is cohabitation. सर, हां, हे बघा सगळ्यांनी समजून घ्या, ह्या दोन गोष्टींचा अर्थ वेगळा आहे. एकत्र राहणं, तिने सासरी नांदणं, दॅट इज कोहॅबिटेशन. मॅरेज डिझॉल्व्ह झाली नाही रे बेटा, नाही. मॅरेज कन्झ्युम झालं म्हणजे, आता हे काय बहीण भावाचं तर रिलेशन नाही आहे ना की ते फक्त एका घरात राहिले की ते म्हणजे रिलेशन त्या ठिकाणी इस्टॅब्लिश झालं. देअर इज समथिंग मोर टू इट. जेव्हा यांच्यामध्ये रिलेशनशिप, येस एक्झॅक्टली. सो वेन देअर इज sexual intercourse between these two people, म्हणजे that husband and wife, so that time we say की the marriage has been consumed.
नाव असं काहीतरी त्या ठिकाणी काहीतरी नॅचरल असं काहीतरी कॉज आहे की ज्याच्यामुळे ते मॅरेज जे आहे कन्झ्युम नाही होऊ शकत. आता बघा इथे कुठली पार्टी अडवत नाही आहे हां. म्हणजे ती पत्नी जी आहे पतीला किंवा तो पती जो आहे पत्नीला ऑब्स्ट्रक्ट नाही करत आहे. पण काहीतरी नॅचरली काही रिझन्स असे आहेत की ज्याच्यामुळे ते मॅरेज कन्झ्युम होऊ शकत नाही. सो त्यावेळेला मग ते जे मॅरेज आहे ते नल अँड वॉइड म्हणून डिक्लेअर करण्यात येतं. ओके, सो इथे सूट फॉर नलिटी ॲक्च्युली जो आहे तो त्या ठिकाणी इन्स्टिट्यूट करण्यात येतो. नाव सूट्स फॉर डिझोल्युशन, आता इथे हजबंड आणि वाईफ जे आहे, ओके, इदर हजबंड ऑर अ वाईफ. आता या ठिकाणी कंटिन्युअस पिरियड ते 7 वर्षांकरता फॉर अ कंटिन्युअस पिरियड ऑफ हाऊ मेनी इयर्स? 7 इयर्स. आता पताच नाही आहे काही. लग्न झालं, ठीक आहे, अँड देन आफ्टर फ्यू इयर्स ऑर फ्यू मंथ्स ऑर वॉट एव्हर वेन एव्हर त्या ठिकाणी हजबंडचा किंवा वाईफचा काही आता पताच नाही. 7 वर्ष झाली आणि ज्या ज्या लोकांकडनं त्या ठिकाणी आपल्याला त्या व्यक्तीबद्दल जी आहे नॅचरली माहिती मिळू शकते. आता सपोज हे बघा, म्हणजे आता हा नवरा मुलगा आहे आणि ही पत्नी आहे. आता हा नवरा मुलगा गायब झाला तर कोणाकोणाला याच्या म्हणजे याचा थांग पत्ता जो आहे माहीत असण्याची शक्यता आहे इन नॅचरल कोर्स? त्याचे घरचे व्हेरी रिलेटिव्ह गुड, मित्र व्हेरी गुड, ऑफिस परफेक्ट. त्याचे घरचे, इट इन्क्लूड्स हिज पेरेंट्स, हिज ब्रदर, सिस्टर, सिबलिंग्स जे कोणी असतील त्याच्यामध्ये, ठीक आहे. त्यानंतर त्याचे फ्रेंड्स, त्याचा जो काही फ्रेंड सर्कल आहे. त्यानंतर त्याचे ऑफिसचे लोक, जिथे कुठे तो काम करत होता. आता ह्या सगळ्यांकडून चौकशी करून सुद्धा ह्या व्यक्तीचं काही एक थांग पत्ता लागला नाही किंवा सेम इज अप्लिकेबल टू वाईफ ऑल्सो. मग त्यावेळेला ते मॅरेज जे आहे डिझॉल्व झालं असं आपण म्हणतो. इथे 7 वर्ष पण कंटिन्युअस पिरियड पाहिजे. आता असं नाही का ह्या व्यक्तीने जे आहे, आता पत्नीने जे आहे विचारपूसच केली नाही. तो आहे कुठेतरी सपोज तो तिथे दुसऱ्या कुठल्या सिटीमध्ये जाऊन राहतोय किंवा त्याचा ट्रान्सफर झालं आणि ही अशीच रुसून फुगून आली होती आणि देन शी इज सेइंग की नो आय डोंट नो ओनली. शी हॅज नॉट टेकन दॅट एफर्ट्स ओनली टू एन्क्वायर अबाउट हिज वेअर अबाउट्स. तो कुठे आहे, काय आहे. सो जेव्हा कंटिन्युअस 7 वर्षांसाठी नथिंग हॅज बीन हर्ड ऑफ दॅट पर्सन, की तो जिवंत, आणि असं नाही की त्याचा थांग पत्ता नाही, म्हणजे की तो आहे कुठेतरी हे माहिती आहे. तुम्ही त्याचं फेसबुकचा अकाउंट बघताय, तुम्ही त्याचा इन्स्टाचा अकाउंट बघताय आणि तो पोस्ट वगैरे करतोय, ठीक आहे. तुम्हाला त्याचे जिवंत असल्याचे काही पुरावे जे आहे ते त्या ठिकाणी सापडत नाही. सो वेन इट इज नॉट नोन फॉर, म्हणजे दॅट हजबंड ऑर दॅट वाईफ फॉर कंटिन्युअस 7 इयर्सच्या पिरियडसाठी ॲबसेंट आहे आणि त्याच्या जीवित असल्याचे पुरावे काही मिळत नाही आहे. ज्या लोकांकडून नॅचरली त्याच्याबद्दल माहिती मिळू शकत होती अशी कुणाकडनंच त्याची माहिती किंवा त्याच्या हयात असल्याचे पुरावे मिळत नाही आहे. त्यावेळेला जो आहे त्या ठिकाणी येस सचिन सर. म्हणजे मॅडम जर फॉर एक्झाम्पल जर कोणी मिसिंग झालं असेल, तिचं हां, हसबंड वगैरे, येस. 7 वर्ष तिला नाहीच लागलं पता, तर हो. इन बिटवीन दॅट पिरियड शी कॅन लॉज अ कंप्लेंट ऑफ मिसिंग ऑफ हिम. येस, डेफिनेटली शी हॅज टू डू दॅट. म्हणजे ते तर आपल्या IPCच्या अंतर्गत त्या प्रिलिमिनरी स्टेप्स झाल्या, हो की नाही. म्हणजे कधी पण आता आपल्या घरातली, आपल्या जवळची इतकी जवळची व्यक्ती जर त्या ठिकाणी मिसिंग आहे, सो दॅट इज प्रिलिमिनरी स्टेज, की त्या ठिकाणी ते सगळं केलं जाणार. आता हे सगळं केल्यानंतर 7 वर्ष झाले. प्रयत्न केला आणि तो सापडून आला, हां, हे पण एक येस. आणि इथे ना एक केस पण आहे सर, कारण हे 7 वर्षांचं जे आहे ना, हे ऑलमोस्ट आपल्या सगळ्या लॉजमध्ये बघा, हिंदूजमध्ये पण आहे. सो देअर वॉज दिस केस, पारसी नाही आहे ती केस, फक्त आपली हिंदूजमधली आय गेस ती केस. सो देअर वॉज दिस केस की हा जो हजबंड आहे, हा हजबंड मिलिटरी वगैरेमध्ये कुठेतरी होता आणि वाईफ, तो वॉर वगैरे जे आहे ते होतं अँड द हजबंड वॉज ऑन ड्युटी देअर अँड
त्या ठिकाणी तो कधी काय परतच आला नाही. मग 7 वर्ष होऊन जातात. 7 वर्षानंतर मग ही व्यक्ती येते. पण आता 7 वर्ष होऊन जातात. मग ही जी वाईफ आहे, ही वाईफ काय करते? सेकंड मॅरेज करते. ओके. सो शी मॅरीज सम अदर पर्सन हिअर, सम सेकंड पर्सन ओव्हर हिअर. आणि मग हा हा माणूस येतो आणि हा जो आहे त्या ठिकाणी तिला जे आहे म्हणजे तिच्या अगेन्स्ट जे आहे हे फाईल होते, क्रिमिनल कंप्लेंट लॉन्च करण्याचा प्रयत्न करतो. कोर्ट म्हणतं की 7 वर्षांसाठी तुझे नो हाऊस जे आहे म्हणजे वेअर अबाउट्स जे आहे दोज वर नॉट नोन. सो टेक्निकली तिने कुठलंही रॉंग केलेलं नाही आहे, कुठलाही प्रकारचं. कारण की एक पार्टनर, एक स्पाऊस तुमचा जो आहे ऑलरेडी लिव्हिंग असताना तुम्हाला सेकंड मॅरेज नाही करता येत, बरोबर? शिकले ना तुम्ही आतापर्यंतच्या हां मॅरेज लॉजमध्ये. येस. तो त्या ठिकाणी कोर्टाने पण तेच सांगितलं बट की बिकॉज यू वर ॲब्सेंट किंवा युअर वेअर अबाउट्स वर नॉट नोन फॉर कंटिन्युअस 7 इयर्स, हा जो स्पॅन आहे आणि त्यानंतर तिने तेवढा काळ वेट केलेला आहे आणि इथे प्रिझ्युम्ड असतं. मग असं काय तिथे अज्युम केलं जातं की त्या व्यक्तीची डेथ झालेली असणार. And then that lady has married some other person, so lawfully she has म्हणजे लीगल टर्म्समध्ये तिने कुठलाही एक गुन्हा केलेला नाही. संगम मूवी आय थिंक राज कपूरचा असाच हां, असेल. याच्यावर मूव्ही पण झालेला आहे बट दिस इज द रिअल केस ऑल्सो. केस लॉज पण आहे आपल्याला हे आपल्या स्टडीमध्ये. ओके. तो वेअर वर वी या सो द ग्राउंड्स फॉर डिवोर्स. आता हजबंड आणि वाईफ या दोघांकरता ग्राउंड्स ऑफ डिवोर्स कुठं सांगितलं आहे? सेक्शन 32च्या अंतर्गत. आता एक लक्षात घ्या, हा जो ॲक्ट आहे ना, ह्या ॲक्टमध्ये पूर्वी म्युच्युअल कन्सेंटने, यू नो ना व्हॉट इज अ डिवोर्स बाय म्युच्युअल कन्सेंट? येस मॅम. हां, म्हणजे तुमचं झालं ना हे हिंदू लॉजमध्ये, हिंदू मॅरेज ॲक्ट पाहिला तुम्ही, मॅरेज बघितलं आणि त्यानंतर डिवोर्स बघितलं का? ग्राउंड्स फॉर डिवोर्स. हां, गुड. ओके. ओके, ओके. सो नाव सी ग्राउंड्स फॉर डिवोर्स बऱ्यापैकी सगळीकडे सारखेच आहेत. ठीक आहे, आपण कुठलेही पर्सनल लॉज उचलून बघितले तर मोर ऑर लेस दे आर सेम ओनली. तर विल जस्ट एक ग्लान्स आपण टाकूयात. पण याच्यात पहिले म्युच्युअल कन्सेंटने नव्हता, एक लक्षात घ्या. अमेंडमेंट नंतर मग ती प्रोव्हिजन याच्यात ॲड करण्यात आली. आता द मॅरेज हॅज नॉट बीन कन्झ्युम्ड विदिन 1 year आफ्टर इट्स सोलमनायझेशन ओईंग टू द विलफुल रिफ्युजल ऑफ द डिफेंडंट टू कन्झ्युमेट इट. म्हणजे काय की लग्न झाल्यानंतर मॅरेज जे आहे ते सोलमनाइज झालं आणि ते सोलमनायझेशन नंतर लग्न झाल्यानंतर 1 वर्षापर्यंत किंवा 1 वर्षाच्या आत ते मॅरेज कन्झ्युम झालेलं नाही. आता ते का बरं नाही कन्झ्युम झालं? आता वरती पण आपण एक ग्राउंड पाहिला, पण तिथे आपण काय नलिटीचा ग्राउंड पाहिला होता तो, बरोबर? तिथे आणि इथे काय फरक होता? काय फरक आहे बरं? आपण आत्ता वरती बघितला ना नलिटीचा ग्राउंड, की मॅरेज कन्झ्युम नाही झालेलं आहे. ऍक्च्युली ऋतुजा, तुझा आवाज ना आज खूप ब्रेक होतोय. हा, अजिबात नाही समजत आहे. ओके, एनीवन एल्स? ऍक्च्युली नलिटी म्हणजे की ते कोर्टाच्या नजरेत लग्नच झालेलं नाही आणि डिवोर्स म्हणजे ते लग्न झालेलं आहे पण आता त्यांना सेपरेट व्हायचंय. नाही नाही ठीक आहे, बट ह्या कन्झ्युम इथे पण मॅरेज कन्झ्युम नाही झालं, तिथे पण कन्झ्युम नाही झालं, पण ह्या दोन्ही गोष्टीत फरक काय? ते सोबत राहिले नाहीयेत असं काही आहे. 7 इयर्स जर सोबत राहिलेले नाही. ह्या जगताप मॅडम बोलताय का? सुजाता. ओके. नाही, मी मगाशी पण सांगितलं की नॅचरल कॉजेसमुळे ते इम्पॉसिबल आहे. त्यातला कुठला एक पार्टनर असं स्वतःहून अडवत नाही आहे दुसऱ्या पर्सनला. इथे काय आहे? इथे विलफुल रिफ्युजल आहे. म्हणजे एक पार्टी, सपोज पत्नी जी आहे, लेट्स कन्सिडर पत्नी जी आहे ती पतीला त्या ठिकाणी जवळ येऊच देत नाहीये. शी कम्प्लिटली रिफ्युजेस टू यु नो इस्टॅब्लिश दॅट काइंड ऑफ फिजिकल इंटिमेसी.
की मे बी शी इज हॅव्हिंग सम अनदर अफेअर और मे बी वॉट एव्हर. ओके, इथे विलफुल रिफ्युजल आहे. किंवा हे असंच वाईस वर्षा पतीसोबत पण असू शकतो की तो जो पती आहे, पती त्या ठिकाणी पत्नीजवळ जातच नाहीये तो. आर यू गेटिंग द पॉइंट ऑफ डिफरन्स हिअर? आर यू येस मॅडम. अंडरस्टँडिंग? येस मॅम. हां, in the case of nullity, due to some natural causes, it is impossible only की तिथे होऊच शकत नाही काही. ठीक आहे, मतलब फॉर एक्झाम्पल द पर्सन इज लेट्स कन्सिडर की ही इज अ गे फेलो, है ना. सो नॅचरली ही इज नॉट अट्रॅक्टेड टुवर्ड्स अ फिमेल. आर यू गेटिंग द पॉइंट ऑफ डिफरन्स? येस, आय हां, अँड ऋतुजाचा काय सीन आहे आज माहीत नाही. यू मे टाईप इट ऋतुजा, बिकॉज आय सिरियसली कॅन्ट हिअर यू ॲट ऑल. ओके, तो माइट बी इम्पॉर्टंट येस, like that. म्हणजे इम्पॉर्टन्सी पण हा एक ग्राउंड जो आहे तो असू शकतो. हां, येस, एक मिनिट, जस्ट लेट मी रिप्लाय टू दिस मेसेज फर्स्ट. इट्स इम्पॉर्टंट. एकच मिनिट. या, सो वेअर वर वी? हां, विलफुल रिफ्युजल. हां, काय इथे दोघांपैकी कुठली पण पार्टी, कुठलीही एक पार्टी काय करते, विलफुली रिफ्यूज करते. फॉर वॉट? फॉर द कन्झ्युमेशन ऑफ दॅट मॅरेज. Then that the defendant at the time of marriage was of unsound mind and has been habitually up to the date of suit. आता या ठिकाणी जो डिफेंडंट आहे, आता डिफेंडंट म्हणजे ज्या कुठल्या पार्टीच्या अगेन्स्ट आपण पिटिशन फाईल करतोय डिवोर्ससाठी. ठीक आहे, मग ज्याच्या अगेन्स्ट ते फाईल केलं जातंय तो झाला डिफेंडंट. मग आता इथे अनसाउंड माइंडचा होता लग्नाच्या वेळेला. ठीक आहे, आणि त्या ठिकाणी त्या पर्सनला माहीतच नव्हतं, ही वॉज इग्नोरंट ऑफ द फॅक्ट. ज्या वेळेला लग्न झालं ना, लग्नाच्या वेळेला त्याला सांगण्यातच आलं नव्हतं की हा पर्सन अनसाउंड आहे. आणि लग्न झाल्यानंतर जेव्हा त्याला ते समजतं, तर त्या पार्टीने, त्या व्यक्तीने 3 वर्षांच्या आत, जेव्हा त्यांचं लग्न जे आहे ना, डेट ऑफ मॅरेज, द सोलमनायझेशन डेट, ओके, तर त्या डेटपासून 3 वर्षाच्या आत त्याने सूट जो आहे तो दाखल करायला हवा. देन मेंटल डिसऑर्डरच्या ह्या म्हणजे हे काय काय याच्यामध्ये कुठल्या गोष्टी येऊ शकतात, कारण अनसाउंड माइंड म्हटलेलं आहे. सो वॉट ऑल इट इन्क्लूड्स? इट इन्क्लूड्स मेंटल इलनेस, इट इन्क्लूड्स अरेस्टेड ऑर इनकम्प्लीट डेव्हलपमेंट ऑफ माइंड. असतात ना की ज्यांचं म्हणजे बौद्धिक विकास नसतो झालेला, फक्त शारीरिक विकास झालेला असतो बघा. मेंटली दे आर मेंटली रिटार्डेड आपण ज्याला म्हणतो. यू नो इट, राईट? येस मॅडम. देन सायकोपॅथिक डिसऑर्डर आहे किंवा अशी कुठली पण माइंडची डिसऑर्डर, आणि याच्यामध्ये सिझोफ्रेनिया सुद्धा इन्क्लुडेड आहे. ठीक आहे, ते परतचं त्यांनी जे आहे एक्सप्लेनेशन दिलं आहे काय काय याच्यामध्ये गोष्टी येऊ शकतात. सो व्हॉट इज इम्पॉर्टंट की जेव्हा लग्न झालं, ॲट द टाईम ऑफ मॅरेज दॅट पर्सन वॉज नॉट नोईंग, त्याला ह्या गोष्टीचं नॉलेज नव्हतं, आणि त्याने सूट फाईल जो आहे कधी करायचा की लग्नाच्या 3 वर्षांच्या आत जो आहे सूट फाईल करायचा. देन जेव्हा लग्न झालं, आता हे तर जे आहे स्त्रीच्या बाबतीतच असू शकतं, हो की नाही, हा ग्राउंड. तर लग्नाच्या वेळेला ती जी महिला आहे ती प्रेग्नंट होती. आता ती कोणापासून प्रेग्नंट होती, तर ती दुसऱ्याच व्यक्तीपासून प्रेग्नंट होती. म्हणजे जो प्लेंटिफ आहे, प्लेंटिफ म्हणजे कोण, जो नवरा आता इथे दावा दाखल करतोय है ना, डिवोर्ससाठी जो पिटिशन फाईल करतोय, त्याला आपण प्लेंटिफ असं म्हणतो. मग हा प्लेंटिफ जो आहे, ह्या प्लेंटिफच्या व्यतिरिक्त ती आणखीन दुसरं कोणापासूनच प्रेग्नंट होती,
आणि हे त्याला लग्नाच्या वेळेला माहीत नव्हतं. ही वॉज कम्प्लिटली इग्नोरंट ऑफ दॅट फॅक्ट. ओके. आणि जेव्हा त्याला ती गोष्ट जी आहे माहीत पडली, त्यानंतर त्या दोघांमध्ये कुठल्याही पद्धतीचा जे फिजिकल इंटिमसी आहे ती त्या ठिकाणी एस्टॅब्लिश झालेली नाही. ओके. ऑल्सो हा सूट जो आहे लग्नाच्या 2 वर्षांच्या आत फाईल करायचा असतो. क्लिअर? येस. ओके. Yes, ma'am. नेक्स्ट अगेन इट्स व्हेरी इझी टू अंडरस्टँड. आता जो डिफेंडंट आहे, लग्न झाल्यानंतर त्याने अडल्टरी केली आहे किंवा फॉर्निकेशन किंवा बायगॅमी किंवा रेप किंवा अननॅचरल ऑफेन्स. नाउ अडल्टरी, यू ऑल नो व्हॉट इज अन अडल्टरी. काय अडल्टरी? फिजिकल किंवा रिलेशन. एक आपला पार्टनर हम्म. आपला पार्टनर म्हणजे दुसऱ्या पार्टनरला चीट करतो किंवा दुसऱ्यासोबत संबंध ठेवतो आपला पार्टनर किंवा दुसऱ्या त्या पार्टनरला दोघांमध्ये चीट करतो. नाही नाही आपलं आपलं उदाहरणच घेऊ नका. आपलं काहीच उदाहरणं घ्यायची नाही. दोघांपैकी एक असं सी दीज आर एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स बेसिकली, आणि ज्याच्यामध्ये फिजिकल ते रिलेशनशिप म्हणजे त्या ठिकाणी लग्नाचे एस्टॅब्लिश कुठलेही होतात. हो. When a married man or a married woman is indulged into physical relationship with some other man or some other woman, that is adultery. Fornication is what? Fornication खरं तर हे this is something related to people who are not married actually. की now फॉर्निकेशन म्हणजे काय, की 2 व्यक्ती लग्न न करता जेव्हा त्यांच्यामध्ये फिजिकल रिलेशनशिप त्या ठिकाणी इस्टॅब्लिश होतात. ठीक आहे. अडल्टरी ही फक्त जस्ट लाईक लिव्हिंग. येस, काइंड ऑफ. येस. तर अडल्टरी जे आहे ही याच्यासाठी म्हणजे अडल्टरीमध्ये हे विवाहितच असतात. फॉर्निकेशन ही जी टर्म आहे ही अदरवाईज म्हणजे इतरांना पण ॲप्लिकेबल होते की ज्यांची लग्न नाही झालेली आहे आणि तरीसुद्धा ते फिजिकल रिलेशनशिपमध्ये आहेत. तो दॅट इज फॉर्निकेशन. बायगमी ना, बायगमी इज की तुमचा एक पार्टनर असताना पण तुम्ही दुसरा विवाह केलेला आहे, है ना, दॅट इज बायगमी. रेप यू ऑल नो. अननॅचरल ऑफेन्स. अननॅचरल ऑफेन्स थोडं वाचून घ्या. हा जो आहे कारण काय ना, सगळ्या गोष्टी अशा खूप क्लिअरली मला ते एक्सप्लेन करणं इज व्हेरी ऑकवर्ड. सेक्शन 377 ऑफ IPC. ठीक आहे गाईस, नोट डाऊन केलं? नोट डाऊन. येस मॅम. एक क्वेश्चन होता. हां. तर वर आपण बघितलंय की ती जी वाईफ आहे फक्त वाईफ साठी आहे की इफ शी इज प्रेग्नंट अदर दॅन द प्लेंटिफ. ठीक आहे, तर तिच्यासाठी आहे. पण मग असं काय नाहीये की जेंट्स साठी पण, की तो पण असं काही करू शकतो ना लग्नाआधी? म्हणजे ओनली वाय लेडीज साठीच हे बनवलेलं आहे? येस येस. सो दॅट विल फॉल इन टू अदर थिंग्स सर. ते चिटिंग विटिंगमध्ये येईल की लग्नाआधी, कारण की ते लग्नाच्या आधी आहे. यांचं जे आहे एकमेकांबद्दल जे आहे ते समर्पण कधी असणार आहे? फ्रॉम द डेट ऑफ मॅरेज, है ना, द डे द मॅरेज गॉट सोलमनाइज्ड. आता त्याच्या आधी तिचं कुठे काय असेल किंवा त्याचं कुठे काय असेल, दॅट इज नॉट नेसेसरी. बट बिकॉज बायोलॉजिकली यू नो विमेन आर सच की even if she had some relation, so she is gonna get pregnant and not the man. So that's why during the marriage तिथे काही असं there is no sign symptoms ना की आपण हे जे आहे म्हणजे ही गोष्ट आपल्याला ह्या गोष्टीचा जो आहे पत्ता लागेल की ह्याने काहीतरी बाहेर कुठे काहीतरी केलं आहे किंवा दुसऱ्या एखाद्या महिलेला प्रेग्नंट केलं आहे. पण लग्नानंतर ही जर गोष्ट तिच्या लक्षात आली तर ती चिटिंग वगैरेसाठी जे आहे तेव्हा ते म्हणजे ते क्रिमिनल केसेसमध्ये जातं सर. मग ते फॅमिली मॅटरमध्ये नाही आहेत, कारण की तो धडधडीत धोका आहे ना, क्राईम आहे तो, ऑफेन्स.
ऑब्व्हियसली ना मॅम, म्हणजे येस. फक्त तिलाच का दोषी मानायचं, हा पण असू शकतो. Yes, yes, you're absolutely right. But because biologically the symptoms are not visible in a man, Yes, yes. a म्हणजे man. फक्त दिसत नाही म्हणून असं Hmm. समजायचं की तो खूप छान आहे. Yeah. That is somehow okay. Yeah, but इट्स इज अवर ओके. चांगला पॉइंट नोट आउट केला तुम्ही. या तो वेअर वर वी. हां, की आता इथे सुद्धा जेव्हा तो जो पार्टनर आहे हे अशा काही गोष्टी करतो तर तिथून 2 वर्षाच्या आत त्या ठिकाणी सूट जो आहे आय मीन पिटिशन जे आहे ते फाईल करायचं असतं. नाव क्रुएल्टी. नेक्स्ट इज व्हॉट? क्रुएल्टी. आता क्रुएल्टी तुम्ही हिंदू आणि मुस्लिम सगळीकडे बघितलं असेल, तुम्हाला माहिती आहे क्रुएल्टी काय. क्रुएल्टीचं एक लक्षात घ्या. क्रुएल्टी म्हणजे काय बेसिकली? व्हॉट डू यू अंडरस्टँड बाय क्रुएल्टी? क्रुएल्टी म्हणजे काय? इट इज नॅचरली अनवॉन्टेड whatever physical relationship or hitting or whatever, हां, तो क्रुएल्टी that is not a बेसिकली natural. हां, ही अशी ना खूप ब्रॉड अशी टर्म आहे ना. तर क्रुएल्टी म्हणजे आपण जे छळ वगैरे म्हणतो ना ते दॅट इज क्रुएल्टी. आता क्रुएल्टी जी आहे इट ऑल्सो डिफर्स फ्रॉम व्हॉट काइंड ऑफ यु नो तुमच्या घरचं वातावरण कसं आहे किंवा तुमचं अपब्रिंगिंग कसं आहे याच्यावर पण. म्हणजे एक आपण हे उदाहरणा थ्रू एक जे आहे ते बघूयात. हां, क्रुएल्टी ही केस टू केस बदलते. हां, आता जस्ट इमॅजिन हा एक असा स्लम एरिया आहे. रोजच इथे लोक दारू पितात आणि बायकोला मारहाण करतात. ठीक आहे, रोजचं आहे ते, म्हणजे काही खूप नवीन नाही आहे. ह्या बायका त्या नवऱ्यांचा जो आहे मार वगैरे जे आहे सहन करतात. ठीक आहे. आता इथे एक आणखीन दुसरं कपल आहे. खूप उच्चभ्रू कुटुंब आहे. मुलगी अगदी लाडात वाढलेली आहे. घरात जे आहे वातावरण पण एकदम हायफाय एकदम पॉलिश्ड आहे. आणि अचानक एखाद दिवशी असं काहीतरी होतं की हा व्यक्ती हिला म्हणजे एक बेसिकली ही स्लॅप्स हिम, ही हिट्स हिम. एकच स्लॅप आहे तो. आता यांच्यासोबतही मारहाण होते बट दॅट इज द म्हणजे ते त्यांनी ते एक्सेप्ट केलेलं आहे. दॅट इज हाऊ दे आर लिव्हिंग ॲक्च्युली. तो त्यांच्यासोबत म्हणजे तिच्यासोबतही ती गोष्ट क्रुएल्टीच आहे बट बिकॉज तिचं कंडिशनिंग असं आहे. तो एरिया ती लोकॅलिटी अशी आहे की तिथं दे आर टेकिंग इट ॲज वॉट कि दिस इज समथिंग व्हेरी ऑब्वियस कि पति तो मारता ही है यार औरत को, क्या हो गया उसने हाथ उठा दिया, वो दारू पिया था ना, असा वाला सीन. तो दारू पिलेला होता. इथे इन्हे कधी हाय टोनमध्ये हिच्याशी कोणी कधी बोललेलं पण नाही आहे, काहीच नाही. आणि एक दिवस जेव्हा पती हिला असा मारतो तिच्यासाठी तो एक स्लॅप म्हणजे सुद्धा क्रुएल्टी आहे. यू गेटिंग द डिफरन्स? येस मॅम. सो क्रुएल्टी इट डिफर्स फ्रॉम केस टू केस. काहींच्या बाबतीत जी गोष्ट क्रुएल्टीच्या कॅटेगरीत येते तीच गोष्ट दुसऱ्यांच्या बाबतीत क्रुएल्टीमध्ये नाही येणार. म्हणजे हेच फक्त इथे ह्या स्लम एरियामध्ये एखादा असा दारुडा बेवडा येऊन त्याच्या बायकोला त्याने एक फटका मारला, ती बायको लगेच जाईल का डिवोर्सचं ॲप्लिकेशन टाकायला? नाही जात. बिकॉज यु नो हे कंडिशनिंगचा पण भाग आहे. हा आपलं एक सोशल फॅब्रिक जे आहे आपल्या सोसायटल, आपल्या सोशो इकॉनॉमिक पॉलिटिकल कंडिशन्स जे आहे तर ह्यासुद्धा ह्या गोष्टींना इन्फ्लुअन्स करत असतात मोठ्या प्रमाणावर. ओके, नाव नेक्स्ट इज व्हॉट की ग्रीवियस हर्ट जो आहे व्हॉलंटरली कॉज केलेला आहे. ठीक आहे. नाव माईक बंद करा कोणाचं ऑन आहे. व्हॉलेंटरली इज काय? स्वतःहून. म्हणजे असं नाही की अजाणतेपणाने तुमच्याकडनं काहीतरी झालं. होतं ना कधी कधी, समटाईम्स वी आर डुईंग सम सॉर्ट ऑफ वर्क आणि अचानक तुमच्या हातातून काही एखादी वस्तू निष्ठून पडली आणि ती समोरच्याच्या पायावर पडली, त्याला लागलं. दॅट इज अ डिफरंट केस. बट व्हॉलेंटरीली ग्रीवियस हर्ट इज व्हॉट? मग तो क्रुएल्टीचाच एक्सटेंडेड पार्ट झाला. आता क्रुएल्टी जी आहे ना, तुम्हाला एक मजेशीर केस सांगते. क्रुएल्टी ही खूप वेगवेगळ्या स्वरूपात असू शकते. म्हणजे क्रुएल्टी म्हणजे हेच नाही की फक्त त्याने जे आहे मारहाण केली किंवा काय. डेफिनेटली मारहाण इज क्रुएल्टी, पण फक्त मारहाण इज नॉट क्रुएल्टी. एक केस होती, तिथे तो हजबंड आहे ना, तो ब्रशच नाही करायचा. ठीक आहे. हजबंड
ब्रशच नाही करायचा आणि अतिशय घाणेरडा वास त्याच्या तोंडाचा यायचा. बरं असं नाही की तो 1 दिवस नाही ब्रश करत आहे, 2 दिवस ब्रश नाही करत आहे, म्हणजे तो माणूस महिने ब्रश नाही करायचा. मग दिस अमाउंट्स क्रुएल्टी ऑन दॅट वुमन ऑर नॉट? टेल मी. लाईक मेंटल टॉर्चर. येस, एक्झॅक्टली. तर क्रुएल्टीमध्ये फिजिकल ॲज वेल मेंटल एलिमेंट्स आर इन्वॉल्ड. आणि त्या ग्राउंडवर तिला डिवोर्स मिळाला बरं का. म्हणजे ही केस तेव्हाची आहे जेव्हा मी फर्स्ट इयर LLB ला होती. येस, जस्ट लाईक यू पीपल आर नाव. तो न्यूजपेपरमध्ये ते आलं पण होतं चांगलं छापून ते आर्टिकल वगैरे. तो क्रुएल्टी जी आहे इट मे एक्झिस्ट इन द फॉर्म ऑफ मेंटल टॉर्चर, हरॅसमेंट अँड ऑल. हे पण क्रुएल्टी असू शकतो. की तो तिला वेळ देत नाही आहे. दिस इज ऑल्सो वन सॉर्ट ऑफ क्रुएल्टी. की शी इज फिलिंग व्हेरी लोनली. तो तिच्याशी बोलतच नाही आहे. देर इज नो इमोशनल सपोर्ट. दॅट इज ऑल्सो क्रुएल्टी. वेअर ॲज आता इथे ग्रीवियस हर्ट म्हणजे इथे ॲक्च्युली शारीरिक इजा आहे. ठीक आहे, ग्रीवियस हर्ट कॉज केलेला आहे. किंवा वेनेरियल डिसीज ना. वेनेरियल डिसीज तुम्हाला जे आहे तुम्ही मुस्लिममध्ये पण पाहिलं असेल, आपल्या हिंदूमध्ये पण पाहिलं असेल, है ना. वेनेरियल डिसीज, यू नो वॉट दे आर, राईट? येस मॅम. ओके, व्हेरी गुड. सो असं काही डिसीज त्याने इन्फ्लिक्ट केलेला आहे तिला. ओके, देर इज that husband himself or that wife herself is having some sort of venereal disease and due to which म्हणजे तो जो डिसीज आहे त्याने किंवा तिने आपल्या पार्टनरला पण इन्फ्लिक्ट केला आहे. दॅट पार्टनर हॅज गॉट इन्फेक्टेड ऑफ दॅट पर्टिक्युलर डिसीज. आता ह्याच्यामध्ये आणखीन एक आहे की जिथे हजबंड वाईफला ना, दिस ग्राउंड इज ॲप्लिकेबल ओनली टू हजबंड ओनली. म्हणजे हा जो आहे हा ग्राउंड जो आहे हा वाईफला अवेलेबल आहे बेसिकली हजबंडच्या अगेन्स्ट. की हजबंड जो आहे फोर्सफुली त्या वाईफला प्रॉस्टिट्यूशनसाठी जे आहे कंपेल करतोय. की हजबंड स्वतःच आपल्या वाईफला प्रॉस्टिट्यूशनसाठी काय करतोय, फोर्स करतोय. सो तिथे सुद्धा शी कॅन सीक फॉर दिस थिंग, डिवोर्स. ओके. आणि असतात हे असे लोक. म्हणजे आपल्याला असं वाचताना वाटत असेल की अरे आहे काही पण असं कोण करतं. करतात अशी लोक आहेत समाजात. असे पण फालतू लोक आहेत. अँड दिस बेसिकली ना, these kind of things they such things are seen into these high profile people. I hope you'll agree with me on this point. हे आपल्यासारख्या Yes, yes. सामान्य घरांमध्ये नाही. आपण रिलेशन्सला खूप महत्त्व देतो. हे ना, हे जे जितके आपल्याला व्हाईट कॉलर मोठे ऍक्च्युली व्हाईट कॉलर मध्ये स्वॅपिंग पण खूप होतात. एक्झॅक्टली. स्वॅपिंग इज वन ऑफ सच इलिसिट ॲक्टिव्हिटी दॅट गोज ऑन. दॅट्स व्हेरी, म्हणजे काय बोलणार. हे पैशासाठी, एखादी डील क्रॅक करण्यासाठी, एखादं टेंडर मिळवण्यासाठी, मंत्र्यांना मंत्री पद मिळण्यासाठी, हे येस, कॉर्पोरेट, पॉलिटिकल, ह्या सगळ्या सेक्टरमध्ये हे असंच चालतं. ओके. ऍक्च्युली म्हणजे जस्ट विषयांतर मॅडम, पण याच्यासाठी ना खरंच एक खूप कडक कायदा पाहिजे की जे हे करतात लोक, व्हॉट एव्हर, मोस्ट ऑफ द मेन्सच असतात किंवा रेप सारखं आपल्याकडे पण अजूनही म्हणजे न्यायालयात लढाई लावायला लागते. ती बिचारी मुलीला सगळं सांगावं लागतं काय गरज आहे. त्याच्यावर झालाय तुम्ही तिला परत क्रॉस क्वेश्चन करणार. त्याच्यापेक्षा तो केलाय, एव्हिडन्स आहे, ठार करा त्याला, हातपाय तोडा, ते हे करा. पण अननेसेसरी त्या मुलीला का त्रास देतात. आयुष्य तिचं गेलेलं आहे. आणि ते कसं आहे सर, जोपर्यंत ना पनिशमेंट आपण स्ट्रिंजंट नाही करत ना, ह्या गोष्टींना आळा नाही बसणार. म्हणजे एक्झॅक्टली ना मॅडम. आता त्या निर्भयानंतर म्हणजे निर्भयानंतर हा, आणि लोक घाबरत नाही. का नाही घाबरत? कारण त्यांना माहितीये पॉइंट इज दॅट की जोपर्यंत कायदाच कडक नाही आपला, त्यांना माहितीये का आपण त्यांना म्हणजे सेल मध्ये ठेवून त्यांना जेवण पुरवतो. एक्झॅक्टली. नाही, डायरेक्ट हात पाय कट करा. दॅट्स इट. जोपर्यंत त्यांनी क्रुएल काम केलं ना, त्याच्यापेक्षा भयंकर त्यांच्या बरोबर झालं पाहिजे. एक्झॅक्टली. डू द वर्स्ट पॉसिबल, म्हणजे त्याला वर्स्ट पॉसिबल ट्रीटमेंट दॅन किल दॅट पर्सन, अनलेस अँड अंटिल यू
गोना किल नाही, दॅट किल पर्सन. केल्यानंतर तर मॅडम त्याची यातना संपेल. त्या मुलीला जेवढ्या यातना झाल्या ना त्यालाही जिवंतपणे तेच भोगता आलं पाहिजे. म्हणजे 2 एक्झॅक्टली. पाय तोडा, 2 हात तोडा आणि त्याला जिवंत ठेवा. बट शेवटपर्यंत त्याला समजलं पाहिजे व्हॉटएव्हर त्याचा प्रायव्हेट पार्ट करा, काहीही करा, पण त्याला हां. जिवंत ठेवा, मारू नका. आय एम इन दिस फेवर ओनली सर, बिकॉज जोपर्यंत तुम्ही असा काही डिसिजन असे तुम्ही स्टेप्स नाही उचलणार ना एवढे कडक, ते एकासोबत तर तुम्ही करा असं, बाकीचे एक्झॅक्टली. आहेत ना ते ऑटोमॅटिक लाईनमध्ये येणार. ते अजूनही फुलन वर्स आहे देवीने की केलं होतं हेच बघा. वाटत नाही. फुलन एक्झॅक्टली, देवी एक्झॅक्टली. हॅड दोज हो. गट्स, बट अनफॉर्च्युनेटली फुलन देवी ज्या आहे त्यांच्यासोबत काय झालं आपण बघितलं. तर कुठेतरी म्हणजे दिस कमिंग फ्रॉम यू इज सच अ यु नो, म्हणजे आय मस्ट रिअली अप्रिशिएट यू की यू आर नॉट बिईंग बायस्ड हिअर, की यू आर बिईंग सो यु नो न्यूट्रल और सो. मॅडम बायसचा नाही, एक हां, मेंटॅलिटी होते जस्ट हां, की ह्या लोकांना काय वाटत नाही की आपल्या घरात आई आहे, आपली बहीण आहे, एक्झॅक्टली. मुलगी आहे, त्यांच्याबरोबर कोणी केलं तर आपण सहन करू शकतो का? तेच. आता हा सगळा भाग आहे ना, अगेन दिस इज ऑफ अपब्रिंगिंग ऑल्सो सर. इथे मोठा रोल आहे ना अपब्रिंगिंगचा पण असतो. अँड यु नो द काइंड ऑफ व्हॅल्यूज आर इनकल्केटेड इन अ बॉय, यु नो, वेन ही इज लाईक इन हिज ग्रोईंग एज. तर ते कुठेतरी जे आहे रिफ्लेक्ट होत असतात पुढे जाऊन. सो दिस इज ऑल्सो समथिंग की जिथे अपब्रिंगिंग हा खूप मोठा रोल आहे. आणि दिस इज समथिंग ॲक्च्युली अ टीमवर्क, की जिथे लॉज, जिथे लॉ एन्फोर्सिंग मेकॅनिझम आणि आपण सगळे आपल्यामध्ये फॅमिली नावाचं जे हे इन्स्टिट्यूशन आहे, की तुम्ही घरातून असे व्हॅल्यूज मुलांमध्ये इन्कल्केट करा की त्यांनी असं कुठलं कृत्य जे आहे ते केलंच नाही पाहिजे. आणखीन एक याला म्हणजे समथिंग विच इज नॉट म्हणजे मे बी पीपल मे नॉट फाइंड इट डिरेक्टली रिलेटेड, बट आय फील इट की हे डिरेक्टली रिलेटेड आहे. सेन्सॉरशिपच नाही आहे आपल्याकडे. काय मूवीज चालू आहे, ते टी व्ही सिरियलमध्ये काय सीन अरे तुम्ही ॲड गाडीची दाखवता, त्या गाडीच्या ॲडसाठी तुम्ही कशी मुलगी दाखवता. यू आर ऑब्जेक्टिफाईंग विमेन ॲट सच अ ग्रॉस लेवल. तो जेव्हा लहान मुलं हे बघतायत तर ऑटोमॅटिकली ते तेच घेणार आहेत. टेल मी वन मूवी और वन शो की जो आपण लहान मुलांसोबत आता एन्जॉय करू शकतो. देर इज नो सच थिंग ऑन टेलिव्हिजन नाव और इवन इन दिस आणि बॉलिवूड. त्यातल्या त्यात मॅडम आता ते ओटीटी इतकं भयानक झालेलं आहे. हां, ते डार्क वेब व्हॉट इज म्हणजे डार्क वेब वगैरे. आता हे OTT प्लॅटफॉर्म्स काय हे धडधडीत आहे ना, म्हणजे ह्या असल्या गोष्टींना प्रमोट करणारं प्लॅटफॉर्म आहे. क्रिएटिव्हिटीच्या ऍक्च्युली मॅम नावाखाली. पुण्यातही एक केस झाली लास्ट मंथ मध्ये. हं, स्कूल हं, हं. बंद झालं होतं. एक येस म्हणजे चौथीची आय मुलगी. हॅड सीन दॅट. आणि त्या ठिकाणी ते प्रिन्सिपल जे आहे आधी एक्सेप्ट पण करत नव्हते ना ती गोष्ट. हो. हं. खूप मोठा मॅटर झाला. आणि हो. तर स्कूलला सुद्धा इव्हन मी माझ्या मुलींच्या स्कूलला जाऊन सुद्धा विचारलं हं. की तुम्ही मुलींसाठी काय प्रिकॉशन्स अरेंज केलेत किंवा हां. काय तुमचे बरोबर. नियम प्रत्येक शाळेने बदललेत. बरोबर. हे सगळं झालंय ऍक्च्युअल. म्हणजे कोण कुठे यांच्या शाळेतल्या म्हणजे टीचरांनी सांगितलं मला, हं, हं. बाथरूम मध्ये सुद्धा आम्ही खुर्ची टाकून मावशींना बसवलं आता. हो, कारण की वी हॅव सीन केसेस की जिथे वॉशरूममध्ये ह्या असल्या गोष्टी घडल्या आहेत लहान. छोट्या आणि चौथीच्या मुलींना काय फक्त कळतंय? मुली नाही हो, मुलं सुद्धा ना, म्हणजे बॉईज ऑल्सो त्यांच्यासोबत. म्हणजे मुलं बेसिकली चिल्ड्रन इन ऑल, लाईक वेदर इट बी अ गर्ल चाइल्ड और अ बॉय चाइल्ड, यु नो, दे आर नॉट सेफ इन स्कूल्स, दे आर नॉट सेफ ॲट एनी प्लेसेस रादर. म्हणजे हे इतकं. Actually, I think some amendment must be implemented in laws, ma'am. I think so. मला तर सर सगळ्यात आधी काय वाटतं माहिती आहे का, हे पहिले तर हा बॉलिवूडचा जो काही फालतूगिरी म्हणजे जो आपण म्हणतो ना, जो जी Agree. 100% agree. पहिले तिथे तुम्ही बंद करा. कारण इतकं दिवसाढवळ्या जेव्हा प्रत्येक व्यक्ती त्या असल्या गोष्टी असलं कॉन्टेंट कन्झ्युम करतोय, आपण जे कन्झ्युम करतो आपण तेच बनतो ना, है ना. द काइंड ऑफ फूड अँड द काइंड ऑफ थॉट्स आपल्यामध्ये जे आहे टाकले जातात, आपण त्याच पद्धतीचा माणूस बनतो. सो तुम्ही असं जे आहे पहिले तर याच्यावर खूप म्हणजे आळा घातला पाहिजे. आणि त्यानंतर
त्याच्यासोबतच म्हणजे लॉज जे आहे खूप स्ट्रिंजंट केले पाहिजे, पनिशमेंट ज्या आहे त्या खूप जास्त स्ट्रिंजंट ज्या आहे ते करायला हव्या. आणि असल्या शाळा जिथे हे होतं ना, तर धडधडीत त्या शाळेंचे ना म्हणजे सगळे परवाने जे आहे रद्द केले पाहिजे. नो परमिशन शुड बी गिवन टू सच काइंड ऑफ स्कूल्स. कारण एखाद्या शाळेमध्ये अशी घटना घडते, कसं काय बाकीचे लोक इतके अलिप्त राहतात ह्या घटनेपासून? एक्झॅक्टली. अरे शाळा म्हणजे काय असं काय तो एखादा म्हणजे असा सुमसाम कोपरा नाहीये ना, आपलं ते काय फ्लायओव्हर खालचा तो असा कुठला तरी भुयारी मार्ग नाहीये. शाळा आहे ती इतकी गजबजलेली म्हणजे गजबजलेली प्लेस असते, तिथे कसं काय अशा गोष्टी होतात? इथे ह्या लोकांचे हात असतात याच्यामध्ये. दीज थिंग्स ना ह्यांना खूप स्ट्रिक्ट ॲक्शन्स घेतल्या पाहिजे त्यांच्या अगेन्स्ट. यामध्ये पॉलिटिकल लोक पण इन्व्हॉल्व असतात. पॉलिटिकलच त्यामुळे शाळा जास्त बंद केल्या इन्वॉल्ड जातात. असतात. पॉलिटिकलच जेवढ्या शैक्षणिक संस्था तुम्ही बघणार ना, 99% शैक्षणिक संस्था पॉलिटिकल लोकांच्याच आहेत. ते आपल्यासारखा त्यामुळे त्या एखादा बंद दुसरा पण कोणी होत असतो. नाही. तेच आहे ह्यांचं. ऍक्च्युली आणि त्यात आता हे रियालिटी शोजच्या नावाखाली मुलांना काय काय म्हणजे आणि आई वडील कसं काय पाठवता? अरे ती 5-6 वर्षांची मुलगी काय त्या चेस्ट मुवमेंट करते, काय त्या हिप्स मुवमेंट करते आणि तुम्ही टाळ्या वाजवता. ती शिल्पा शेट्टी ती बाई, त्या बाईचा नवरा धडधडीत ते पॉर्न वगैरे त्याच्यामध्ये हे झाला. ती बाई जज बनते आणि त्या शोमध्ये तुम्ही तुमच्या मुलांना पाठवताना तुम्हाला भीती नाही वाटत? तुम्हाला भीती नाही वाटत की अरे बापरे ह्या बाईचा नवरा असं कृत्य करतो, आता तिच्या काय म्हणजे तिच्या माहितीशिवाय तर तो करतच नसेल ना, ऑब्व्हियस आहे ना. बायकोला काय माहित नसतं पती काय करतोय तिचा, कुठून पैसे कमवतोय. तोंड लपवून फिरतो इकडे तिकडे. हा आणि काय ते आता ते तोंडाला मास्क लावून फिरतोय आणि असल्या लोकांना आपण सेलिब्रिटी म्हणतोय. अरे वी मस्ट सेलिब्रेट आर म्हणजे सिंधुताई सपकाळ, हां किती ग्रेट महिला ती. आपण अशा लोकांना सेलिब्रेट केलं पाहिजे. आपले जे बॉर्डरवर हिरो तिथे आपल्यासाठी मरतात, वी मस्ट सेलिब्रेट देम. पण आपण कोणाला सेलिब्रेट करतोय? वी आर सेलिब्रेटिंग दिस काइंड ऑफ पीपल. आणि ह्या लहान मुलांचे आईवडील कसं काय अशा शोजवर पाठवतात, कसं काय आपल्या मुलांना ह्या असल्या घाणेरड्या वल्गर गाण्यांवर आणि असे वल्गर स्टेप्स करायला लावता. आय सिरियसली डोंट नो. आता ते डान्स करताना ते मुलं मुलींना एवढा टच करतात, इतक्या लहान वयापासून त्यांना तो टच नॉर्मल वाटायला लागतो. ती मकडी नावाची मकडी. लहान मुलांना टच आणि बॅड टच शाळेत शिकवायला पाहिजे, तर तिथे हे होतंय सगळं. हां तर म्हणजे शाळेमध्ये एकीकडे हां चालू आहे ते, शिकवतात ना, शाळेमध्ये पण शिकवतात ते. पण विरोधाभास बघा. हे बघा, शाळेमध्ये गुड टच बॅड टच शिकवला जातोय, तेच मूल घरी येतं एक डान्स रियालिटी शो बघतं आणि त्या डान्स रियालिटी शोमध्ये त्याच्याच वयाचा एखादा मुलगा मुलगी असा घाणेरड्या पद्धतीने डान्स करताय. मग सांगा हे कॉन्ट्राडिक्ट नाही होते का? ते मुलं पण काय घेणार आहे नेमकं, की वेदर दिस इज सो दिस इज. ऍक्च्युअली एखाद्या शाळेमध्ये जेव्हा असं घडतं ना मॅम, ज्या वेळेला पुण्यात ही गोष्ट घडली त्याच वेळेला माझी मुलगी त्याच वयाची आहे. मलाही तो इतका म्हणजे असं स्ट्रेस आला होता की आपण म्हणजे माझ्याबरोबर इतरही लोक की आपण स्कूलला पाठवतोय तर आपली मुलगी सेफ आहे की नाही, म्हणजे इतक्या लहान वयात पाठवायचं की नाही पाठवायचं किंवा कसं प्रिकॉशन. लिटरली आम्ही सगळे पॅरेंट जाऊन भेटलो, प्रिन्सिपलला भेटलो, त्यांचे जे हेड ऑफ डिपार्टमेंट ते भेटले आणि त्यांनी आता कॉन्टॅक्ट नंबर्स, इमर्जन्सी नंबर्स, मुलींना कराटे ऍक्टिव्हिटीज वगैरे ह्या सगळ्या असूनही ह्या गोष्टी होतात. काय तुम्ही ती एक आपली ती कल्की नावाची एक ॲक्ट्रेस आहे बघा, तिचा काहीतरी एक असं हां ते कल्कीचं ना एक असं अशीच ह्याच थीमवर बेस्ड एक तिचं मूवी आहे, खूप मस्त मूवी आहे आणि इतकं रियालिटी दाखवली आहे ना की ॲट द एंड काय होतं, न्याय नाही मिळत. त्या मुलीसोबत जे काही म्हणजे ते असं लहान मुलांचं जे शोषण करतात त्या बिचाऱ्यांना माहीतही नसतं की त्यांच्यासोबत होतं काय. आणि शाळा प्रशासन बेसिकली ते यांच्यावर ढकलून मोकळे होतात. सो आणि तो लाईफ टाईम ट्रॉमा असतो त्या आईवडिलांसाठी की आता इथून पुढे कुठे पाठवायचं की नाही पाठवायचं. सो या दिस इज समथिंग की येस एनिवेल कायद्यात की ज्यांनी कोणी हे केलं असेल त्याच्यासाठी सर्वात कठोरातली कठोर शिक्षा हवी. काय ते करत नाही, ते पार्लमेंटमध्ये असले कुठले बिल पासच होत नाही. कोणी प्रयत्न केला की ते बिल जे आहे त्यांना विरोध केला जातो. मॅडम तू
भूषण सिंग तो परत त्याचा सर माणूस निवडून आला ब्रिजभूषण आहे. हा तो आणि ब्रिजभूषण किती मग शोकांतिका आहे, किती म्हणजे कशासाठी शोकांतिका आहे फक्त सर. आणि तोच म्हणजे आता आणि मेन म्हणजे आपण हे नाही बघत की अरे आपल्या मुलींसोबत तिथे काय केलंय त्या व्यक्तीने, आपण ते पॉलिटिसाइज करतोय हां की नाही काँग्रेसने इनको पैसा दिया है, दीज आर काँग्रेस स्पॉन्सर्ड पीपल. कम ऑन यार, इथे तुम्ही जेव्हा एखाद्या मुलीसोबत महिलेसोबत अत्याचार होतो तिथे तरी तुम्ही पॉलिटिक्स बाहेर ठेवा. वी आर पॉलिटिसायझिंग. म्हणजे हे ना, हे लोक जे आहे, हे पॉलिटिकल पार्टीज, हे पॉलिटिकल लीडर्स कुठल्याही गोष्टीला एनकॅश करण्याचा प्रयत्न करतात. मग ती मणिपूरची घटना असो, ती निर्भयाचा असोत किंवा ते आसिफाचा रेप असो किंवा मग आता हे रेसलर्सचं जे प्रकरण आहे, दिस इज व्हेरी व्हेरी शेमफुल. तुम्ही आता सोशल मीडियावर सगळीकडे जे फीड येत आहेत त्याच्यामध्ये बघा, त्या मुलींना नावं ठेवतायत, त्या मुलींना शिव्या घातल्या जात आहेत. म्हणजे हाऊ डू यू. आणि अरे तेच उद्या तुमच्या सख्या बहिणीसोबत होऊ शकतं, तेच उद्याला तुमच्या पोटी एखादी मुलगी जन्माला आली तर तिच्यासोबतही होऊ शकतं. तुम्ही कुठल्या प्रकारचा एन्व्हायरमेंट देताय. म्हणजे people have become so blind, they are not able to see anything above their political ideals. असावेत, ठीक आहे, प्रत्येकाची पॉलिटिकल आयडिओलॉजी असते, पण थोडाफार काहीतरी मेंदू पण वापर करायचा आपला असोत. चलो आता इथे नाही इट्स ओके. समटाइम्स हेल्दी डिस्कशन्स आर ऑल्सो रिक्वायर्ड अँड इट वॉज समथिंग रिलेटेड टू आर दिस लॉ फील्ड ओनली, नथिंग आउट ऑफ द सिलेबस ॲक्च्युली. या सो नेक्स्ट इज वॉट की या ठिकाणी जो डिफेंडंट आहे त्या डिफेंडंटला कुठल्या तरी एखाद्या गुन्ह्यासाठी 7 वर्षांची शिक्षा, 7 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त पण असू शकतो. IPC जो आहे, IPCच्या अंतर्गत त्याने कुठला ऑफेन्स केला आणि त्याच्याकरता 7 years ऑफ इम्प्रिझनमेंट जे आहे त्याला त्या ठिकाणी सुनावण्यात आलेलं असेल, तर तेव्हासुद्धा ती जी पार्टी आहे तिला डिवोर्स देऊ शकते. पण याच्यामध्ये काय असतं, 7 वर्षाची शिक्षा जी आहे कोर्टाने सुनावली आणि लगेच मग डिवोर्ससाठी अप्लाय केलं असं नाही. त्या 7 वर्षांपैकी ॲटलिस्ट 1 वर्षांची सजा जी आहे त्याने त्या ठिकाणी पूर्ण केलेली असलं पाहिजे. म्हणजे काय, दॅट पर्सन मस्ट हॅव ॲटलिस्ट अंडरगॉन 1 year ऑफ इम्प्रिझनमेंट आउट ऑफ द सेड पिरियड. देन डेझर्टेशन. आता डेझर्टेशनचा ग्राउंड पण तुम्हाला माहिती आहे की सोडून दिलं आहे, ठीक आहे, विदाऊट एनी जस्टिफाईड रिझन सोडून दिलेलं आहे. किती, कमीत कमी 2 वर्षासाठी, 2 वर्षांसाठी. आणि लास्ट इज की त्या ठिकाणी त्या दोघांपैकी कुठल्याही एका पार्टीने काय केलं आहे, पारसी धर्म सोडून इतर कुठला धर्म जो आहे त्याचा अवलंब केला आहे, म्हणजेच धर्मांतर, दॅट इज कन्व्हर्जन त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि कन्व्हर्जनचा जर हा पॉईंट तुम्ही पाहिला असेल तर ऑलमोस्ट हा सगळ्या आपल्या पर्सनल लॉजमध्ये आहे ना, वेदर इट बी हिंदू, मुस्लिम, की इदर ऑफ द पार्टी इट कन्वर्ट्स, तर त्या ठिकाणी डिवोर्ससाठी तो व्हॅलिड ग्राउंड आहे. तो आय होप सो तुम्हाला डिवोर्सचे जे ग्राउंड्स आहेत ते व्यवस्थितरित्या समजले असतील. ओके, सिम्पल आहे. म्हणजे आधीचं जे तुम्ही लॉज शिकले त्याच्यामध्ये जे पॉईंट्स आहेत बेसिकली तेच सगळे आहेत, त्या व्यतिरिक्त असं वेगळं काही नाही आहे. आणि मी तुम्हाला जसं सांगितलं की याच्यामध्ये आधी म्युच्युअल कन्सेंटने डिवोर्स जो आहे तो नाही मिळायचा, पण मग इकडे अमेंडमेंट झाली. कधी, 1988मध्ये, 88मध्ये अमेंडमेंट झाली आणि मग इथे सेक्शन 32B जे आहे हे इन्सर्ट करण्यात आलं. आता आपण जे ग्राउंड्स पाहिले ते कुठल्या सेक्शन अंतर्गत बघितले, 32, ठीक आहे. मग इथे 32B जो आहे हा इन्सर्ट केला आणि हा 32B काय म्हणतो की जिथे दोन्ही पण पार्टीज जे आहे त्या ठिकाणी त्यांचं हे पारसी मॅरेज आणि डिवोर्स ॲक्ट जो आहे ह्या ॲक्टच्या अंतर्गत जर पारसी पद्धतीने लग्न सोलमनाईज झालेलं असेल आणि ते एकमेकांपासून जर कंटिन्युअसली 1 वर्षासाठी सेपरेटली राहत आहे, ठीक आहे, आणि त्यांचं एकमेकांसोबत जे आहे कुठल्याही पद्धतीचं आता मॅरिटल रिलेशन नाही, मॅरिटल रिलेशन इन द सेन्स की दे आर नॉट बेसिकली कोहॅबिट नाही करत आहे, एकत्र राहत नाही आहे. आणि असं नाही की एकत्र राहत नाही तर म्हणजे एक जॉब करता कुठे तिकडे मुंबईत राहतोय आणि एक जॉब करता पुण्यात राहते आणि हा ग्राउंड आहे, नाही. तो
ते स्वइच्छेने त्यांचं पटत नाही आहे, जमत नाही, काय आपापसी मतभेद आहे, ते वेगळे राहत आहेत आणि हे वेगळं राहत असताना त्यांच्यामध्ये कुठलाही फिजिकल कॉन्टॅक्ट इन द सेन्स की देर इज नो सेक्शुअल रिलेशनशिप बिटवीन दीज टू पीपल. आणि तिथे स्वतः त्यांनी म्युच्युअल कन्सेंटनी दे हॅव अग्रीड म्युच्युअली की हे जे मॅरेज आहे ह्या ठिकाणी डिझॉल्व्ह करायला पाहिजे. आणि असं करत असताना दोघांपैकी एकाही पार्टीवर कुठलंही कोअर्शन नाही आहे. कोअर्शन मीन्स वॉट की दबाव नाही आहे, काही असं बंधन नाही आहे, बेसिकली कुठलं धमकी नाही, काय नाही. आणि स्वतःहून त्यांनी डिसाईड केलं की भाई आपलं काय आता जमणार नाही आणि बेटर आहे की हे असं आपण म्हणजे हे जे रिलेशन वर्कआउट नाही करत आहे हे असं पुढे रेटत नेण्यापेक्षा आपण विभक्त होऊयात, आपण वेगळे होऊयात. मग ह्याच्यासाठी काय आहे की ॲटलिस्ट ते 1 वर्षासाठी ते सेपरेट राहत असले पाहिजे आणि त्यांचं एकमेकांसोबत राहणं अशक्य आहे. ठीक आहे, दे हॅव नॉट बीन एबल टू लिव्ह टुगेदर. ते नाही राहू शकत एकमेकांसोबत. ते आपण म्हणतो ना आता तोंडाईने बघायचं तुझं, त्या काइंडचं म्हणजे काहीतरी की नाही पॉसिबलच नाही, राहूच शकत नाही. म्युच्युअली त्या ठिकाणी दोघांमध्ये डिसिजन झालेलं आहे की हां आपण डिझॉल्व्ह करूयात. आणि हे जे इन्ग्रेडियंट्स त्या ठिकाणी हे जे 3 सांगितले असं सगळं असेल तर मग त्या ठिकाणी कोर्ट जे आहे त्यांना म्युच्युअल कन्सेंटच्या बेसिसवरती डिवोर्स जे आहे ते देत असतं. ठीक आहे, समजे? येस मॅम. ओके, सो या दिस वॉज डिवोर्स बाय म्युच्युअल कन्सेंट. आता पुढचा जो टॉपिक आहे ना हा पारसी मॅट्रिमोनियल कोड्स अँड प्रोसिजर्स, याच्यावर बघा प्रश्न काही कधी येत नाही. ठीक आहे, आपण काय करू, आपण जे आधी महत्त्वाचे जे टॉपिक्स आपण ते करूयात. याच्यावरती काय मोस्टली क्वेश्चन येत नाही आणि यदा कदाचित तो आला तर तो ऑप्शनला आपल्याला टाकता येतो. सो जस्ट रिमेंबर द मॅरेज अँड द डिवोर्स प्रोसिजर. क्लिअर गाईज?